नमस्कार, जय शिवराय। सर्वप्रथम तर आपण म्हटल्याप्रमाणे ह्या कृत्याचं समर्थन कोणताही शहाणा माणूस कदापि करणारच नाही। पण मला वाटतं ही जी घटना घडली त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला याचं मूळ कारण शोधावं लागेल। आपल्याला आठवत असेल साधारणतः 2001 किंवा 2002-3 त्या दरम्यान पासून महाराष्ट्रामध्ये एक अतिशय विद्वेषी आणि विखारी स्वरूपाची मांडणी इतिहासाची सुरू झाली। इतिहासाचं विकृतीकरण सुरू झालं जेव्हा संभाजी ब्रिगेड नावाची संघटना पुढे आली आणि तत्कालीन सत्ताधाऱ्याचा यांना पूर्ण पाठिंबा होता आणि त्याच्याच आधारे संभाजी ब्रिगेडनं या महाराष्ट्रामध्ये एक असे तथाकथित अभ्यासक, विचारवंत, इतिहासकार म्हणवणाऱ्यांची एक टोळीच उभी केली। हे जे बाजारू विचारवंत आहेत ज्यांनी अनेक ही छोटी छोटी पिवळी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये जर त्याचा कंटेंट तुम्ही बघा अतिशय विद्वेषपूर्ण विखारी असा कंटेंट आहे आणि आमच्या मराठा तरुणांची माती भडकावण्याचं काम ह्या बाजारू विचारवंतांनी केलं। तेव्हापासून ह्याची सुरुवात झालेली आहे। आपल्याला आठवत असेल भांडारकर संस्था जी आहे पुण्यातली ती केवळ महाराष्ट्रच नाही संपूर्ण भारत देशाचं एक मोठं भूषण आहे। त्या संस्थेवर जी संस्था भारताच्या प्राचीन इतिहासाचं सगळ्या प्रकारच्या साहित्याचं संशोधन करते, जतन करते, जगात त्याचं नाव आहे, त्या संस्थेवर यांनी हल्ला केला। तिथे जे अगदी ऋषितुल्य इतिहासकार होते त्यांना अत्यंत मानसिक त्रास दिला आणि ते जे तरुण होते हल्ला करणारे संभाजी ब्रिगेडचे त्यांचं आयुष्याचं काय झालं पुढे? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं संभाजी ब्रिगेडने। इतकंच नाही, तुम्ही यांची सगळी पुस्तकं बघा, ब्राह्मण स्त्रियांबद्दल तर इतक्या खालच्या प्रतीचं यांनी लिखाण केलेलं आहे। नम्रताजी, यांचे जे तथाकथित युगपुरुष आहेत, नम्रताजी चर्चा भरकटतीये। भारत आमदापूरना असं म्हणायचंय का की हा हल्ला योग्य होता? म्हणजे भारत बॅकग्राऊंड लक्ष नाही। नंबर 1 पहिला मुद्दा, हल्ल्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही, करूच नाही, बरोबर। दुसरा, हे जे पॉइंट आउट करतायत RSS ने केलं, हे केलं, इथं बैठक झाली, तिथं बैठक झाली, ते कोणती बैठक झाली त्यांनाच माहित। माझ्या माहितीप्रमाणे RSS तर अन्य कुठल्याही संघटनाकडे लक्ष देत नाही, ते फक्त आपल्या कामावर फोकस करतं, आपली रेष कशी मोठी करता येईल ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणारी संघटना RSS आहे। पण ह्यांना कुठून काय माहिती झालं ते त्यांनी समोर आणावं, त्यामुळे तो आरोप तर त्याच्यात बिलकुल तथ्य नाही। माझं म्हणणं आहे द्वेषपूर्ण मांडणी जी महाराष्ट्रात सुरू झाली ते ह्याचं मूळ कारण आहे। ठीक आहे, बिनबुडाचे आरोप बिनबुडाचेच देतील। मी एक मुद्दा सांगतो थोडक्यात, माझी वेळ संपत आली। पूर्ण लिखाण ह्यांनी कसं केलेलं आहे? ह्यांनी ब्राह्मण स्त्रियांबद्दल अतिशय घाण लिहिलं आणि ह्यांच्या युगपुरुषानं न्यायालयात माफी मागितलेली आहे। आणि आता अलीकडं ह्यांचे एक तथाकथित इतिहासकार आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट केलं जाहीर, आम्ही तथ्यावर आधारित इतिहास लिहित नाही, आम्ही आमच्या तर्कावर आधारित इतिहास लिहितो। म्हणजे त्यांचं सगळं एक्सपोज झालं ना, त्यांनी स्वतः मान्य केलं की ते तथ्याला महत्व देत नाहीत, त्यांच्या बुद्धीला जे पटेल काल्पनिक प्रकारचा इतिहास ते लिहितात। आणि तेव्हापासून आपण आता इतिहास जायचं नाहीये, पण तुमचा मुद्दा लक्षात आला।